कडक उन्हाळ्यात असंख्य गावाला विहिरीद्वारे किंवा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। सावळा गावात 20 वर्षांपासून पाणी टंचाई आहे। त्या गावात कायमस्वरूपी आणि पाणी पुरवठा योजना नाही। अशातच येडगाव धरणातून पाईपलाईनद्वारे सावळा गावातील मुख्य विहिरीत पाणी आणले जात आहे। ते पाणी सुद्धा दूषित असून तेच पाणी ग्रामस्थांना प्यावं लागत आहे। त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तापाचे आजार वाढले असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सावळा वासियांना पाणी पुरवठा, पिण्याचा पाणी पुरवठा होतो आणि गेल्या काही दिवसांपासून हे पाणी पुरवठा विभाग असेल, सावळा सुंदरगड ग्रामपंचायत असेल, सावळावासियांच्या आरोग्यासोबत नितांत खेळत आहे। जनावर सुद्धा पाणी पिणार नाही अशा पद्धतीचं पाणी या ठिकाणी सावळ्याच्या पिण्याच्या विहिरीत टाकतात। अक्षरशः ते पाण्याचा वास येतो, लाल कलरचं पाणी, आणि सावळ्यातले कितीतरी पेशंट या ठिकाणी आता सध्या घडीला हॉस्पिटलला त्या पाण्यामुळे गंभीर अवस्थेत दाखल आहेत। त्यामुळं प्रशासनाला व शासनाला माझी विनंती आहे की या पाण्याच्या प्रश्नी तुम्ही लक्ष घालून तात्काळ ती कडक कारवाई या ठिकाणी करावी, अन्यथा आंदोलनाशिवाय आम्हाला सावळ्यावासियांना पर्याय राहणार नाही ही विनंती।